एमपीएससीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। लोकसंख्येचा आज आपण कोणता सिद्धांत बघणार आहोत? आधुनिक मॉडर्न थेरी ऑफ पॉप्युलेशन। याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये लोकसंख्याबाबत है ना माल्थस जो आहे ना अभिजात अर्थशास्त्रज्ञ क्लासिकल इकॉनॉमिस्ट त्याच्याबद्दल मस्तपैकी डिटेलमध्ये सांगितला। तो पाहिला का हो का नाही? पाहिला, समजला? अच्छा समजला। चला मग समजला तर काही हरकत नाही, हा लई सोपा आहे। तो जर समजला असेल तोच नाही तर हा काही खरा नाही। तर माल्थस जो आहे, माल्थस भाऊ काय एकदमच स्वप्नाच्या दुनियेत क्लासिकल इरामधला होता आणि त्याच्यामुळे स्वप्नाच्या दुनियेत की बापू पॉप्युलेशन वाढत वाढत जाते, जसं अन्न वाढत वाढत जाते। अन्न थांबलं की पॉप्युलेशन थांबलं आणि नाही थांबलं तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं असा तो म्हणते। पण त्याला हे माहीत नव्हतं की बाबा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे की नाही, आणि तिथंच मात्र माल्थस भसकला। तर माल्थस जिथं भसकला तिथं आधुनिक सिद्धांत सुरू झाला। तर आधुनिक सिद्धांत काय आहे हे आज आपण समजून घेऊया आणि त्याचे इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू, जिओग्राफिकलही आहे पण इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू, डेमोग्राफिक इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू काय का एलिमेंट्स आहेत ते पण समजण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, राईट। पण नेहमीप्रमाणे तुम्हाला बी माहीत आहे यार, 2 प्रश्न असलेच पाहिजे कुठे डोक्यात। तर चला पाहून घेऊ। पहिला प्रश्न तुमच्यासाठी दोस्तांनो, माझ्यासाठी नाही बाबा, माय काय झालं आहे सगळं तुमचं राहिलं आहे। इष्टतम लोकसंख्या स्थितीमधील अनिवार्य अटी, which is or are essential conditions for optimum population situation। मस्तपैकी कठीण कठीण असे ढासू काही प्रश्न बनवून देतो मी। ते जर जमले का बस सोपे तर काही विचारू नका। जन्मदर 2.1, बर्थ रेट 2.1। दूसरा संसाधन उपलब्धता, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस। क पुरेसे तांत्रिक ज्ञान, सफिशियंट टेक्निकल नॉलेज। आणि मग तुम्हाला ऑप्शन्स दिले आहेत भाऊ। चला दुसरा प्रश्न, अचूक म्हणते विधाने, चूज द करेक्ट स्टेटमेंट्स। उणे लोकसंख्या स्थितीमध्ये लोकसंख्या वृद्धी झाल्यास इष्टतम लोकसंख्या स्थिती प्राप्त होऊ शकते। इफ पॉप्युलेशन इन्क्रीजेस इन अंडर पॉप्युलेशन कंडिशन, द ऑप्टिमम पॉप्युलेशन कंडिशन कॅन बी अटेन्ड बाय अतिरिक्त लोकसंख्या स्थितीमध्ये भांडवल पुरवठा वृद्धी झाल्यास इष्टतम लोकसंख्या स्थिती प्राप्त होऊ शकते। इफ द कॅपिटल सप्लाय इन्क्रीजेस इन ओव्हर पॉप्युलेशन कंडिशन, द ऑप्टिमम पॉप्युलेशन कंडिशन कॅन बी अटेन्ड। असं आपल्याला दिलाय अ आणि ब, कोणतं अचूक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे का नाही आहे ते पण पाहायचं आहे। चला तर मग आता लागायचं कामाला आपल्या। इथं तुम्ही दिसता का? शोधा स्वतःले। आपण राहतो भारतात आणि अशी कचकच 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 आणा एवढी भीड विचारू नका, कुठं बी लमची भगदड भीड म्हणजे भारत असं काहीतरी दिसते। असो ही भीड आहे, पण ही भीड केवळ भीड आहे की टिकाऊ भीड आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे। लोकसंख्या केवळ आहे की लोकसंख्या टिकणारी आहे? वेदर द पॉप्युलेशन इज सस्टेनेबल और नॉट, दॅट इज इम्पॉर्टंट। हाऊ मच पॉप्युलेशन इज नॉट इम्पॉर्टंट। हा कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट जो आहे तो मॉडर्न थेअरीने दिलेला आहे। आणि म्हणून एका साईडला तुम्हाला पॉप्युलेशन मी दाखवलं आहे, मस्त लोकसंख्या खचाखच भरली, पण इकडे काय दिसते? व्हॉट आर दिस? These are resources। हे काय आहेत? संसाधन आहेत। तर आपल्याला आता गणित समजून घ्यायचं आहे की लोकसंख्या ही केवळ पोट्टे दिसत आहेत, पोट्ट्या दिसत आहेत म्हणजे नाही, ते ढोसत बी आहेत का मस्तपैकी, मस्त चैनीनं राहत आहेत का, आलिशान गाड्यात भुम भुम फिरत आहेत का ह्या खोपच्यात त्या खोपच्यात, आणि मस्त लाईफ जगत आहेत का? असं आलं की नाही लक्षात? मग हे कशाच्या आधारावर? तर ती पॉप्युलेशनची क्वालिटी,
त्या पॉप्युलेशनची, त्या लोकसंख्येची क्वालिटी म्हणजे नुसते पोट्टे लमचे फिरायला जात नाही, तर अभ्यास बी करतात, शार्प माइंड, जबरदस्त स्किल आणि हाय कॅपॅसिटी ऑफ एक्सप्लोरेशन ऑफ रिसोर्सेस, असं काहीतरी गणित दोघांचं आहे का, या तत्वावर आपल्याला आधुनिक सिद्धांत दिसतो. आलं की नाही लक्षात. मग आधुनिक सिद्धांताच्या दृष्टिकोनातून त्यांनी 3 जे कॉन्सेप्ट आहेत ते 3 कॉन्सेप्ट आपल्या समोर मांडलेले आहेत. 3 कॉन्सेप्ट, संसाधन आणि लोकसंख्या. कशाचं आहे? संसाधन म्हणजे रिसोर्सेस आणि लोकसंख्या पॉप्युलेशन, याचं रिलेशन काय आहे, परस्पर संबंध काय आहे, त्याच्या आधारावर त्यांनी 3 संकल्पना मांडल्या. पहिली संकल्पना काय दिसते? रिसोर्सेस आपल्याला अधिक दिसतात, पॉप्युलेशन कमी आहे आरदीला. व्हेन द रिसोर्सेस आर मोर दॅन द पॉप्युलेशन, जेव्हा अशी परिस्थिती दिसते की रिसोर्सेस खूप आहे पण पॉप्युलेशन फारच कमी आहे, म्हणजेच काय, तर पॉप्युलेशन इतकं कमी आहे की त्या रिसोर्सेसला एक्सप्लोरच करू शकत नाही, त्या संसाधनांचा उपयोगच घेऊ शकत नाही, पुरेपूर त्याला एक्सप्लोर करू शकत नाही. अशा स्थितीत, अशा पॉप्युलेशनला, अशा लोकसंख्येला आपण उणी लोकसंख्या, कोणती? उणी लोकसंख्या, अंडर पॉप्युलेशन म्हणतो. अंडर पॉप्युलेशन असा शब्द वापरतो. केव्हा? जेव्हा संसाधनं आहेत पण लोकसंख्या इतकी नाही आहे की त्या संसाधनाला ती एक्सप्लोर करू शकते, जसे आहे तसेच पडून आहेत, काहीच फायदा नाही, अंडर पॉप्युलेशन. ठीक आहे, राईट. दुसऱ्या ह्याच्यात असं दिसते की संसाधनं जी आहेत ती कमी पडायला लागली, इतकी पिलावळ, इतकं पोट्टे आहे, एवढे पॉप्युलेशन का संसाधनं कमी पडायला लागले. वेन द रिसोर्सेस आर लेस than the population, that means resources are not sufficient enough to sustain the population, याला आपण अतिरिक्त लोकसंख्या काय म्हणतो? याला लोकसंख्या आहे ना, याला म्हणतो ओव्हर पॉप्युलेशन. लोक जास्त झाले, संसाधन कमी आहेत. आणि तिसरी संकल्पना, जिथे संसाधन आहेत आणि त्याला एक्सप्लोर करण्या इतपत लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन ॲट सच लेवल विच इज ॲबल टू एक्सप्लोर दी अवेलेबल रिसोर्सेस, जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत त्याचा परिपूर्णपणे उपयोग घेता येत असेल इतपत लोकसंख्या, याला आपण म्हणतो इष्टतम लोकसंख्या. याला काय म्हणतो आपण? इष्टतम लोकसंख्या, ऑप्टिमम पॉप्युलेशन. बरोबर आहे. याला अनुकूल असं पण आपण म्हणू शकतो, अनुकूलनीय किंवा इष्टतम लोकसंख्या. म्हणजे आपल्याला काय दिसते? 3 संकल्पना दिसतात की अंडर पॉप्युलेशन, ओव्हर पॉप्युलेशन अँड ऑप्टिमम पॉप्युलेशन. ह्या तिन्ही कशाशा रिलेटेड आहेत? रिसोर्सेस. पण आता अवेलेबल रिसोर्सेस असा शब्द वापरला फार जास्त आहेत पण लोकसंख्या कमी. मग लोकसंख्या कमी, मग रिसोर्सेस जास्त, समजायचं कसं? तर लोकसंख्या ही केवळ संख्येने कमी नाही, लक्षात घ्या, केवळ संख्येने कमी नाही, तर त्या लोकसंख्येचं जे स्किल आहे ते कितपत आहे, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट किती झालेलं आहे. जर लोकसंख्या फारच कमी आहे तर ऑब्वियसली ती लोकसंख्या सस्टेनच होऊ शकत नसेल. अशी उदाहरणार्थ आपण एखादी छोटीशी ट्राईब घेऊया, है ना, एखादी आदिम जमाती छोटीशी ट्राईब घेऊया, तिथे 100-150 लोक आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये ती लोक केवळ जगण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतात, त्यामुळे त्यांचं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन होऊ शकत नाही, कारण कॉम्पिटिशन नाही, स्पर्धा नाही, रिसोर्स ग्रॅब करायची स्पर्धा नाही, त्यामुळे कुठलीही स्किल अपग्रेडेशन नाही. स्किल अपग्रेडेशन नसल्यामुळे जरी रिसोर्स अवेलेबल असले
तरी सुद्धा त्याचा उपभोग ते घेऊ शकत नाही आणि ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत राहतात. दे आर लिव्हिंग इन अ स्टँड स्टील कंडिशन. ते त्या स्थितीत राहतात, त्यांचं काही अपग्रेड होऊ शकत नाही. आजूबाजूला खनिजं पडलेली आहेत, काही त्याचा उपयोग होत नाही, कुठलाही विकास होत नाही, कुठलाही डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे तुम्ही ट्रायबल कम्युनिटीज बघा जैसे थे कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारणतः जर आपण ह्युमन इव्होल्युशनचा विचार केला इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सर्व विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जेव्हा आपण है ना मिंटॉस है ना ह्या प्रक्रियेमध्ये गेलो, मिंटॉस माहीत आहे ना तुम्हाला, मिंटॉस म्हणजे दिमाग की बत्ती है ना, इकडे आग लावली ना मग रिव्होल्युशन झालं, ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन आफ्टर द है ना सेटलमेंट. तर ॲग्रिकल्चर रिव्होल्युशनच्या वेळामध्ये आपल्याला दिसतात पहिल्यांदा छोट्या छोट्या कम्युनिटी होत्या, त्या झाल्या अंडर पॉप्युलेशनच्या है ना. आणि त्याच्यानंतर आजची स्थिती, आज इतकं पॉप्युलेशन आहे की ज्याची मर्यादा नाही आणि त्यामुळे संसाधनं जी आहे प्रॉपर याच्याने युटिलाइज्ड उपयोग होत नाही, तर त्याची उधळपट्टी होते. काय होते? त्याची उधळपट्टी होते, नुकसान होतं. आणि ऑप्टिमम पॉप्युलेशनमध्ये ते म्हणतं की अशी टेक्नॉलॉजी की हे फुल एक्सप्लोरेशन नॉट एक्सप्लॉयटेशन, हे काय आहे एक्सप्लॉयटेशन ओव्हर पॉप्युलेशन, आणि हे आहे एक्सप्लोरेशन. आणि हे काय आहे आयडियल कंडिशन, काहीच नाही जैसे ते पडलं आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. आता या तिन्ही यांना आपण थोडंसं डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा आपण बघूया अंडर पॉप्युलेशन. अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय? नैसर्गिक आणि भांडवली संसाधने यांचा पुरेपूर फायदा घेण्यास अक्षम असलेलं, बघा शब्द कसं वापरलेला आहे की जी काय रिसोर्सेस आहेत ती रिसोर्सेस परिपूर्णपणे त्याचं एक्सप्लोरेशन करण्यात ते अनेबल आहेत. म्हणजे लोकसंख्या फार कमी आहे, लोकसंख्याच कमी आहे, डेमोग्राफिकल दे आर सो मच लेस इन नंबर्स पहिल्यांदा. आणि दुसरं टेक्नॉलॉजिकली दे आर नॉट इन अ ॲडव्हान्स कंडिशन है ना. आमचे भाऊ है ना, मारला ते संपला काम, एक ससा पकडला का खुश, टेन्शन नाही, याच्यासारखी लाईफ नाही खरं पाहिलं तर. अ पीसफुल अ हॅपीएस्ट पर्सन्स इन द वर्ल्ड आर द ट्राईब. आपले भाऊ आपण म्हणजे मगजमारी, आता तर सर तुम्ही मना नको म्हणते फालतूचा MPSCची पुढची परीक्षा टेन्शन, बरोबर आहे. आज जेव्हा पाहिला साला टेन्शन 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 टेन्शन, हा ना. नोकरी लागे नाही तर टेन्शन, नोकरी लागली तर टेन्शन, छोकरी आली तर टेन्शन, नाही आली तर टेन्शन, टेन्शनच. हे मस्त असो. तर आपल्याला काय दिसते? पुरेपूर फायदा घेण्याचा अभाव जिथे दिसून येतो तिथे दोष काय आहेत? पहिल्यांदा आपण दोष बघूया. दोष असे आहेत की अपुरे श्रमिक बल, इनसफिशियंट वर्किंग फोर्सच नाही आहे. दिसतंय पहाड खोदलं की मिनरल्स मिळणार, एकाच्या डोक्यात आयडिया, यार पहाड खोदलं मिनरल मिळणार ना, मग मी असा करेन मोठी फॅक्टरी. अबे पण माणसाचे नाही आहेत. खोदन कोण? मांजी बनन प्रत्येक जण नाही, खोदालेच नाही, श्रमिक बलच कमी आहे. दुसरं विशेषीकरणाचा अभाव, लॅक ऑफ स्पेशलायझेशन. इटूक पिटूक 4-5 लोक आहेत, म्हणजे फार कमी लोक आहेत, त्याच्यामुळे जे कॉमन वर्क आहेत तेच करतात, हंटिंग अँड फूड गॅदरिंग, बस त्याच्यावर करत नाही. कुठलंही स्पेशलायझेशन होऊ शकत नाही. का? तर लाईफ सेटल्डच नाही आहे, भटकंतीची लाईफ आहे. अशा याच्या स्पेशलायझेशनची पॉसिबिलिटी नील आहे. ही कुठली? इन जनरल आपल्याला दिसते ट्रायबल कम्युनिटीजमध्ये. त्यानंतर त्यामुळे मोठ्या उद्योगांचा आणि हाय प्रोडक्शन याचा विचारच आपण करू शकत नाही. दिस आर द डिसॲडव्हान्टेज. आणि त्याच्यामुळे अंडर पॉप्युलेटेड कंट्री काय आहे? एक्सटिंक्ट सुद्धा होऊ शकते. आपण बघितलं आहे ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये काही ट्राईब्स आहेत अशा की जिथे आता एकच माणूस उरला आहे, माणूसच उरला आहे. आता संपला माणूसच. बाई जर उरली असती तर ठीक आहे, माणूसच उरला. आता कसा आहे की नाही, की तर काही ठिकाणी तर 4-5 माणसंच उरले आहेत, म्हणजे माणसं बाया खाल्लास तर कठीण आहे. आता पुढची जनरेशन कुठं? तर अंडर पॉप्युलेशनचा हा मेन प्रॉब्लेम आहे की त्या एक्सटिंक्ट होऊ शकतात. आता फायदा केव्हा होऊ शकतो अंडर पॉप्युलेशनचा? अंडर पॉप्युलेशनमध्ये रिसोर्सेस आहेत पण ते एक्सप्लोअर करू शकत नाही, म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये आहेत. आत्ता चान्स आहे, पण केव्हा? when the population is increasing.
जर लोकसंख्या वाढायला लागली तर पॉसिबिलिटी आहे. आणि लोकसंख्या जर वाढायला लागली तर काय होईल? डिमांड वाढेल. काय होईल? डिमांड वाढेल, मागणी वाढेल. मागणी वाढल्यामुळे आपोआपच आहे ना मार्केट क्रिएट करावं लागेल, म्हणजे प्रोडक्शन करावं लागेल. मग प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला लेबर जे आहे ते इन्क्रीज होईल, कारण पॉप्युलेशन वाढलं, लेबर वाढले. दुसरं असं की डिमांड सस्टेन लेवलवर वाढत आहे, त्याच्यामुळे स्किल पण वाढेल, कंपल्सिव्हली स्किल वाढेल. आणि ह्या दोन गोष्टी वाढल्यामुळे ऑब्वियसली काय दिसतं? पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न हे आपोआपच वाढेल. दरडोई उत्पन्न वाढलं की मग लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजेच आपलं जे आहे जीवनमान, हा ना, जीवनमान उंचावेल की नाही? उंचावेलच ऑब्वियसली. म्हणजे फायदा केव्हा होईल? पॉप्युलेशनले स्पीड देईल. म्हणजेच काय? पिलावळं पैदा करावं लागतील. तर पण अंडर पॉप्युलेशनचा लोचा काय आहे? पिलावळं पैदा करतील, पण टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटच नसल्यामुळे ते ट्रॅपमध्ये जाऊ शकतात. म्हणजे कसं? तर हेल्थ डेव्हलपमेंट नाही आहे, त्यामुळे पोट्टे भडाभड मरू शकतात, डेथ रेट जास्त राहू शकतो. मग पोट्टे किती पैदा करायचे? पोट्टे जे पैदा झाले त्यांना ढोसाले कोण देईन म्हणून कुपोषित राहू शकतात, म्हणून लेबर स्ट्रॉंग होऊ शकत नाही. बघा ट्रॅपिंग आलं का नाही लक्षात? सो ट्रॅपिंग ऑफ द अंडर डेव्हलपमेंट. पण फायदा आहे बाबा. केव्हा? पोट्टे पैदा केले तर फायदा आहे. 2चे 4 हात होते, 4चे 8, 8चे 10 होते, म्हणजे पहिल्यांदा लेबर मिळते, मग स्पेशलायझेशन वगैरे सुरू होण्याची पॉसिबिलिटी आहे. तुम्ही जगातील सर्वच देशांचा जर इव्होल्युशनरी कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर तुम्हाला पहिल्यांदा ही स्थिती दिसेल. क्लिअर? ओके, लक्षात आलं? इथून पिलावळ पैदा होत जे चालले मीटर राऊंड खटार है ना. डेथ रेट आहे पण बर्थ रेट भयानक आहे ना. मग सरळ गांधारीपर्यंत. तर अशा परिस्थितीत काय होऊ शकते? मग ओव्हर पॉप्युलेशन, अतिरिक्त लोकसंख्या. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय? देशातील संसाधनापेक्षा अधिक लोकसंख्या आहे बाबा, रिसोर्सेसपेक्षा. पण दिस इज नॉट अ सफिशियंट डेफिनेशन. म्हणजे असे पॉप्युलेशन आहे की आफ्टर एक्सप्लोरेशन रिसोर्सेस जे आहेत त्या वेळेसच्या टेक्नॉलॉजिकल कंडिशनमध्ये रिसोर्सेस इनसफिशियंट आहेत. रिसोर्सेस हे पुरेसे नाहीत. कुठल्या? तत्कालीन तांत्रिक स्थितीमध्ये इतकं पॉप्युलेशन आहे, इतकी लोकसंख्या आहे की त्या लोकसंख्येला तत्कालीन संसाधनं पुरेसे नाहीत. है ना, कंटेम्पररी रिसोर्सेस आर अनेबल to fulfill the needs of the contemporary population at that time when the technological level was up to the mark of that condition, त्या स्थितीत त्यावेळेस. ओके, लक्षात आलं? म्हणजे इथे काय काय येईल? पॉप्युलेशन तर आहे जे खूप वाढलं आहे, पण दुसरं पॉप्युलेशनच्या सोबत त्याची टेक्नॉलॉजी त्यावेळेसची आणि रिसोर्सेस या तिघांचं मिश्रण. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? दोष काय आहे बाबा? दोष सगळेच आहेत, विचारू नका. दोष इतके आहेत की ज्याची काही मर्यादा नाही. मर्यादा नाही म्हणजे आता बघा तुम्हाला दिसेल की संसाधने फायदेशीर रोजगार देण्यास अपुरे. पहिलं महत्वाचं दी रिसोर्सेस आर सो इनएफिशियंट which are unable to give any gainful employment. गेनफुल वर्ड खूप महत्वाचा आहे. गेनफुल एम्प्लॉयमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंट कदाचित देत असेल परंतु गेनफुल नाही. त्याचं सुंदर उदाहरण आपण जर घेतलं, इंडियाच्या कॉन्टेक्स्ट आपण पाहिलं, कृषी जे आहे, ॲग्रिकल्चरमध्ये कुठल्या प्रकारची बेरोजगारी आपण पाहतो? तर आपण बघतो प्रच्छन्न बेरोजगारी है ना, प्रच्छन्न बेरोजगारी, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. हे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? तर शेतीमध्ये पोट्टे मस्त दिसते शेती करताना, बाप धुऱ्यावर बसून,
आणि बापाला विचारलं तू हे पोट्टे कुठे, हे काम करते म्हणते. आहे किती, अर्धा एकर शेती ना, पोट्टे आहेत 10. अशी स्थिती. म्हणजे जिथं लागतात 2च पोट्ट्यांची गरज आहे, तिथं 10 पोट्टे काम करत आहेत. 8 पोट्टे आमचे खेळायला गेले असते, मस्त्या करायला खोपच्यात तरी जमलं असतं. पण बाप म्हणते बे कामं करा रे, फालतूच्या टवाळक्या करायच्या नाही. अशा स्थितीमध्ये आपण काय म्हणतो, त्याच्या स्थितीला काय म्हणतो, प्रचंड बेरोजगारी. म्हणजे गेनफुल एम्प्लॉयमेंट आहे का, नाही. गेनफुल एम्प्लॉयमेंट आहे का, नाही. फायदेशीर नाही आहे, बरोबर आहे. किंवा आपल्याला ओपन अनएम्प्लॉयमेंट हे सुद्धा दिसते. रिकामे पोट्टे टपऱ्यांवर बसून लमचे खर्रा खात आहेत, बाकी काय नाही, बापाचे पैसे उधळत आहेत असं आपल्याला दिसून येते. हे मेजर प्रॉब्लेम, हा मेजर. आणि ह्याच्या पायी मग बाकीचे धंदे सुरू है ना, सिव्हिल क्राईम्स वगैरे इथूनच सुरू होते, रिकामटेकडे पोट्टे है ना. दुसरा आहे सरासरी उत्पादकता आणि दरडोई उत्पन्नास घट होते म्हणते बा. डिमिनिश द ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी अँड पर कॅपिटा इन्कम. कारण हे इथं तर पर कॅपिटा इन्कम काय कामाचं आहे, 2 पोट्ट्यांची कमाई 10 जणांवर दाखवत आहे. म्हणजे 8 लोक फालतूचे आहेत का नाही. म्हणजे पर कॅपिटा इन्कम काय कामाची आहे का इथे, 8 जणांची तर इन्कमच नाही लमच्यांची, पण ते दाखवल्या जात आहे, ही अडचण. दुसरी आहे की याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आहे का कमी होते, का तर पिलावड जास्त असल्यामुळे एज्युकेशन डिस्क्याव असल्यामुळे आपलं स्किल किती एकदमच झक्कास डिस्क्याव, आणि स्किल फेल झाल्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी राहत नाही, सरासरी प्रोडक्टिव्हिटी कमी राहते. आणि त्याच्यामुळे जीवनमान घसरलेलं असते. पॅन्ट घसरतात तलमचे आहे ना, मोठ्या भावाचे पॅन्ट आहे पिलावडापर्यंत शेवटपर्यंत घालतात, का करणार आहेत है ना. तर जीवनमान घसरते, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकदमच होपलेस राहते, खायला भेटत नाही. कुपोषण आहे की नाही, भारतातलं फेमस कुपोषण. अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसते. मालनरिष्ट खूप आहेत है ना. मायक्रो न्यूट्रिएंटचे नरिशमेंट अति जास्त आहे, ते विचारूच नका, नुसतं फक्त खायला दिसते आपल्याला. असो, भांडवल निर्मिती आणि विकास त्याच्यामुळे खुंटल्या जातो, कॅपिटल फॉर्मेशन होत नाही. का, कारण की पर कॅपिटा इन्कम हे कमजोर आहे, कमी आहे, त्यामुळे सेविंग होत नाही. सेविंग होत नाही तर इन्व्हेस्टमेंट कसं होईन रे बाबा, ते होणारच नाही. गेटिंग द पॉइंट. हा मेजर प्रॉब्लेम. मग याच्यासोबत बऱ्याचशा भानगडी येते. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, विषमता है ना, विषमता येते, इनइक्वॅलिटी हे खूप राहते. ॲब्सोल्यूट पॉवर्टी गरिबी ॲब्सोल्यूट ओपन पॉवर्टी, गरिबी जबर है ना, अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला दिसते. जेंडर इनइक्वॅलिटी इथं येते है ना, खायला भेटत तर मग पोरीले सेकंड नंबर है ना, पोट्ट्याले ढोस बापू, असं आपल्याला सिस्टीम याच्यामध्ये ओव्हर पॉप्युलेशनमध्ये दिसून येते. क्लिअर, लक्षात आलं का. ठीक आहे. आता हा जो आहे हा मेजर प्रॉब्लेम आहे. आता हे याच्यासाठी आपण का करावं लागेल मग, आता याच्यावर सोल्युशन तर पाहिजे बाबा, नाही पाहिजे का, सोल्युशन तर पाहिजे. सोल्युशनच नसेल तर कसा, तर सोल्युशन काय, सोल्युशन सिम्पलच आहे की आता एवढी पिलावड झाली, आता मारून थोडी टाकणार आहे नाही ना, मग त्यांना टिकवायचं आहे तर काय करावं लागेल, कॅपिटल सप्लाय. काय करावं लागेल, कॅपिटल सप्लाय. भांडवल जे आहे, भांडवलाचा पुश याला द्यावा लागेल. जसा अंडर पॉप्युलेशनमध्ये पोट्ट्यांचा पुश म्हणजे पॉप्युलेशन वाढवा रे, तसं इथे कॅपिटल वाढवा रे है ना. जबरदस्तीनं सरकारले अशा नीती, अशा योजना बनवा लागेल की जास्तीत जास्त कॅपिटल इन्फ्युजन होईल. जास्त कॅपिटल इन्फ्युजन सोबत टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, छानपैकी शिक्षण. नाही तर आमचं विचारू नका, जर प्रॉपर पॉलिसी बनवल्या, एज्युकेशनल पॉलिसी, टेक्निकल एज्युकेशनसाठी आणि सोबत कॅपिटल पुश दिला, तर ही पॉसिबिलिटी आहे की ओव्हर पॉप्युलेशन हे कसं होईल, सस्टेनेबल होऊन जाईल. बरोबर आहे, क्लिअर, लक्षात आलं का. ठीक आहे. आता आपण तिसरं पाहूया की ऑप्टिमम पॉप्युलेशन, इष्टतम लोकसंख्या. देशाच्या संसाधनाच्या गुणोत्तरात आदर्श लोकसंख्या, आयडियल पॉप्युलेशन करस्पॉन्ड विथ द रिसोर्सेस ऑफ द कंट्री. म्हणजे अशी लोकसंख्या आहे, हे बघा इथं मस्त, तिथं पाहिलं झुकझुक गाडीमध्ये, इथं बघा लोकसंख्या मस्त आरामात बसली आहे. आणि आधीच्या याच्यात बापा कुठं बसू ना कुठं नाही आहे ना. बरं झालं चाकावर नाही बसलेलं आमचे चेन आहे ना, चेंदा मेंदा.
विचारू नका. तर आपल्याला काय दिसते की रिलॅक्समध्ये टेन्शन नाही, जेवढं रिसोर्सेस आहे तेवढ्या रिसोर्सेससाठी पॉप्युलेशन. म्हणजे काय, म्हणजे आपण समजून घेऊया इष्टतम अटी, ऑप्टिमम कंडिशन फॉर द ऑप्टिमम पॉप्युलेशन. पहिल्यांदा संसाधनाची उपलब्धता, तर ते अंडर पॉप्युलेशनमध्येही होती, ओव्हर पॉप्युलेशनमध्ये होती. ऑप्टिमम पॉप्युलेशनमध्ये पहिली कंडिशन संसाधनांची उपलब्धता असली पाहिजे. दुसरं आवश्यक तांत्रिक ज्ञान, इसेन्शियल टेक्निकल नॉलेज, टेक्नॉलॉजिकल नॉलेज जे आहे ते असलं पाहिजे. तंत्रज्ञान जे आहे ते त्या लेवलवर असलं पाहिजे जेणेकरून अवेलेबल रिसोर्सेस एक्सप्लोर करू शकू आणि मॅक्झिमम युटिलायझेशन त्याचं करता येईल. आणि त्याच्यासाठी पुरेसं भांडवल साठा, सफिशियंट कॅपिटल स्टॉक याची आवश्यकता आहे. म्हणजे इथे तुम्हाला या तिन्ही बाबी दिसतात अटी. याच्यामध्ये असं कधी म्हटलं आहे का एवढंच पॉप्युलेशन पाहिजे? नाही. मग इष्टतम पॉप्युलेशन म्हणजे इष्टतम लोकसंख्या, ऑप्टिमम पॉप्युलेशन, या संकल्पनेमध्ये लोकसंख्या किती हे महत्त्वाचं नाही. जितकी लोकसंख्या आहे तिची कॅपॅसिटी आहे का की जे रिसोर्सेस आहे त्याला एक्सप्लोर करणं शक्य आहे ॲट द मॅक्झिमम लेवल. मग तुम्ही म्हणा सर रिसोर्सेस तर संपत चालले. अरे भाऊ, तर नवीन रिसोर्सेस खोजता आले पाहिजे, एवढी अक्कल तर आली पाहिजे. आले की नाही लक्षात? आणि तेवढी अक्कल जर आली, उदाहरणार्थ असं घ्या, आपल्या भारतामध्ये आपण नंबर 1, जगामध्ये नंबर 1. मग नंबर 1 मधल्या किमान आता 1% लोक डोकं लढवत नाही, किमान भारतातल्या है ना 30-40 कोटी लोकांनी मस्त अक्कल लढवली. म्हणजे 30-40 कोटी लोक सायंटिस्ट आहेत असं समजा, गृहीत धरा. स्वप्न गृहीत धरा. आणि जर अजून 30-40-50 कोटी टेक्निकली शार्प आहेत, ITI नाही, ITI नाही आणि IIT बी नाही, IIT थेरॉटिकल, IIT या कुठला नट कुठं लावू माहीत नाही है ना, टेक्निकली शार्प आहेत. म्हणजे एकदम जबरदस्त टेक्निशियन आहेत, एकदम स्किल्ड लेबर आहेत. असे 30-40 कोटी 50 कोटी आणि 30-40 कोटी सायंटिस्ट आहेत. आता सांगा भाऊ, आणि सरकारनं म्हणलं कोणताच भेदभाव नाही, ज्याले कॅपिटल पाहिजे त्याले, स्टार्टअप नुसती कागदावर नाही प्रत्यक्षात स्टार्ट झाली पाहिजे. असं जर झालं तर विचार करा बरं. मग असं जर झालं, सरकार तर करायचा प्रयत्न करते, आम्ही बी किती करतो ते बी आहे, जाऊ द्या. तर आपल्याला काय दिसते की इथे लोकसंख्येशी घेणं देणं आहे का? नाही. ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बेसिक कॉन्सेप्ट हाच आहे की किती लोकसंख्या आहे महत्त्वाचं नाही, त्या लोकसंख्येमध्ये दम आहे का? आलं का नाही लक्षात? ठीक आहे. फायदे काय आहेत बा ऑप्टिमम पॉप्युलेशनचे? फायदेशीर संपूर्ण रोजगार. काय म्हटलं? गेनफुल अँड फुल एम्प्लॉयमेंट. गेनफुल म्हणजे जी तुमची ॲबिलिटी आहे त्याच्यानुसार तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळते, आणि फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळते. असं नाही की दे रे बाबा नोकरी दे, बोर्ड लावून बसला आणि भेटायचं नाही, अनएम्प्लॉयमेंट कंडिशन नाही. दुसरं आहे स्पेशलायझेशन आणि स्किल डेव्हलपमेंट. विशेषीकरण आणि कौशल्याचा जबरदस्त विकास होते इथे, कारण की फोकसच आहे स्किल डेव्हलपमेंटवर है ना. ह्युमन कॅपिटल बिल्डअप करण्यावर याच्यावर फोकस राहतो, म्हणून स्किल डेव्हलपमेंट आहे, म्हणून एक्सप्लोरेशन जास्त आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे उत्पन्न, हाय पर कॅपिटा इन्कम. तुम्ही डेव्हलप कंट्रीमध्ये जा, युरोपियन्स, नॉर्डिक कंट्रीज, वेस्टर्न कंट्रीज, काय दिसते है ना, हाय पर कॅपिटा इन्कम अँड लिव्हिंग स्टँडर्ड इज ऑल्सो हाय. जीवनमान जबरदस्त उंचावलेलं असतं. संसाधनाचा उच्चतम उपयोग, हायेस्ट युटिलिटी ऑफ रिसोर्सेस अँड मिनिमम वेस्टेज, त्या लेवलवर ते गेले असतात. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनच्या त्या सायंटिफिक पातळीवर ते पोहोचलेले असतात. अशी जी देशाची लोकसंख्या असेल त्याला आपण काय म्हणतो? ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे पाहायचं आहे. लक्षात आलं का? बघा, अभ्यास करताना तुम्ही मेन्सचा कधी अभ्यास कराल ना MPSCचा, तेव्हा ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने लिहिताना ह्या कॉन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत. प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू तर आहेच, पण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आहे. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया ह्या सर्व याच्यावरून की ही जी आहे ऑप्टिमम पॉप्युलेशनचा कॉन्सेप्ट, ही डायनामिक कॉन्सेप्ट आहे की स्टॅटिक कॉन्सेप्ट आहे? मालथूसचा कॉन्सेप्ट कसा होता? स्टॅटिक. अन्न संपलं माणूस मेला, एवढं सोपं. इथं तसं नाही.
इथे काय म्हणतो, ऑप्टिमम पॉप्युलेशन इट इज नॉट रिलेटेड विथ द पॉप्युलेशन पर से. केवळ लोकसंख्येच्या कॉन्टेक्स्टमध्ये नाही, त्याच्या क्वालिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑप्टिमम पॉप्युलेशन ही शब्द आहे आणि म्हणून ती फिक्स नाही किंवा रिजिड पण नाही. तर ती कशी आहे, मुव्हेबल, चेंजेबल, बदलणारी आहे. आज आपल्याला भारताचं पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेशन दिसतंय, पॉप्युलेशन एक्सप्लोजनच्या स्तरावर असं दिसतंय. मग आपण रिप्लेसमेंट लेवलवर आलो पाहिजे म्हणून सगळे फॅमिली प्लॅनिंगचे प्रोग्राम वापरतो हे दिसते, पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे की 150 कोटी जनता जर जबरदस्त स्किल्ड झाली, जबरदस्त कॅपिटल इन्फ्युजन झालं, तर हीच ओव्हर पॉप्युलेशन जनता काय होईल, ऑप्टिमम पॉप्युलेशन जनता होईल आणि जगात नंबर 1 राहील. लक्षात आलं का, है ना. आणि म्हणूनच कारण याचं आहे ऑप्टिमम पॉप्युलेशनचं. कुठलं कारण आहे, सर्वात महत्त्वाचं कारण आहे की त्याचं तंत्रज्ञान, है ना, तंत्रज्ञान विकास हा कसा आहे. दुसरा आहे कौशल्य विकास, कौशल्य विकास हा कसा आहे. आणि तिसरं संसाधनं जी आहेत, संसाधनं त्याची उपलब्धता ती कशी आहे. आणि चौथं महत्त्वाचं आहे की भांडवल जे आहे, भांडवल जे आहे ते भांडवल कसं आहे, काय स्थिती आहे, किती प्रमाणात आहे, कुणाकुणाला अवेलेबल होत आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅपिटल तर नाही आहे, ह्युमन कॅपिटल तर डेव्हलप होत नाही आहे की स्क्यूड ह्युमन कॅपिटल आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, स्किल अपग्रेडेशन, स्किल डेव्हलपमेंट, है ना, रिसोर्स अवेलेबिलिटीज आणि कॅपिटल इन्फ्युजन अँड कॅपिटल डेव्हलपमेंट, हे जे आहेत हे फॅक्टर्स तुम्हाला काय देतात, ऑप्टिमम पॉप्युलेशन हा कॉन्सेप्ट डायनामिक बनवायला मदत करतात. इथे कुठेही तुम्हाला लोकसंख्या हा शब्द दिसून येत नाही, तर क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन काय दिसतंय, क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे, राईट. आता आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊया, खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या स्थितीला अंडर पॉप्युलेशन, कुठल्या स्थितीला ओव्हर पॉप्युलेशन आणि कुठल्या स्थितीला ऑप्टिमम पॉप्युलेशन. रिलेटेड विथ पर कॅपिटा आउटपुट किंवा पर कॅपिटा इन्कम असा शब्द वापरू शकतो. आणि पॉप्युलेशन बघा, जसं जसं पॉप्युलेशन, सिंपल फॉर्म्युला, जसं जसं पॉप्युलेशन वाढत आहे तसंच पर कॅपिटा इन्कम वाढत आहे, पॉप्युलेशन पण वाढत आहे. हा पॉप्युलेशन वाढत वाढत चाललाय, है ना, हा पोर्शन पॉप्युलेशन वाढत वाढत चाललाय. इथून असं असं पॉप्युलेशन जसं वाढत आहे तसं तसं पर कॅपिटा इन्कम वाढत आहे किंवा पर कॅपिटा आउटपुट वाढत आहे. याला आपण प्रोडक्टिव्हिटी पण म्हणूया, याला काय म्हणूया, प्रोडक्टिव्हिटी पण म्हणूया, उत्पादकता म्हणूया. आणि उत्पादकताचे मानक मग कशाच्या आधारावर आहेत, स्किलच्या आधारावर आहे. तुमचं एज्युकेशनल स्टँडर्ड काय आहे, स्किल डेव्हलपमेंट काय आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या बाकीच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. तर जसं जसं वाढत चाललं, इथे पॉइंट आहे हा, या पॉइंट नंतर आपल्याला दिसतं पर कॅपिटा आउटपुट कमी होताना दिसतं. ज्या क्षणाला, लक्षात घ्या याच्यावरून, ज्या क्षणाला, ज्या पॉइंटला पर कॅपिटा आउटपुट हे कमी होताना दिसतं, जेव्हा की लोकसंख्या वाढत आहे, त्या क्षणाला आपण त्याला ओव्हर पॉप्युलेशन म्हणतो. म्हणजेच टॉप जे आहे, एकदम टॉपचं जेव्हा पर कॅपिटा आउटपुट असतं, म्हणजेच हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी, हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता, उच्चतम उच्चतम उत्पादकता ज्या पॉप्युलेशनच्या लेवलवर दिसून येते त्याला आपण ऑप्टिमम पॉप्युलेशन, इष्टतम लोकसंख्या, अनुकलन लोकसंख्या म्हणतो. जिथून आपोआपच उत्पादकता कमी व्हायला लागते, समजायचं ओव्हर पॉप्युलेशन झालं. पण ओव्हर पॉप्युलेशनची कारणं काय, पिलावळं वाढली ही आहे का, नाही, तर ते पॉप्युलेशन त्या देशाला सस्टेन करता आलं नाही. कशामुळे, पॉलिसी चुकल्या, पॉलिसी चुकल्या, इम्प्लिमेंटेशन चुकलं, लोकांनी भालदंड केले, रिकामटेकडेपणा केला, तेव्हाच
ह्या कॉन्सेप्टनुसार लक्षात घ्या का, भारताच्या कॉन्टेक्स्टनुसार आपल्याला समजायचं आहे, पॉलिसी ॲनालिसिस करताना हे समजायचं आहे, इम्प्लिमेंटेशनचं ॲनालिसिस करताना हे समजायचं आहे, त्या ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्हनी याला बघायचं आहे. गेटिंग द पॉईंट, राईट? ठीक आहे. शेवटचं बघून घेऊया आता. एक फॉर्म्युला आहे डाल्टनचा फॉर्म्युला आहे. काय? m इज इक्वल टू a मायनस ओ डिवायडेड बाय ओ. m इज इक्वल टू a मायनस ओ डिवायडेड बाय ओ. पाठ वाट नाही करायचे, पण समजून घ्यायचं. माल ॲडजस्टमेंट, अपसमायोजन काय असते? माल ॲडजस्टमेंट है ना. ए म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्या, ॲक्च्युअल पॉप्युलेशन. ओ म्हणजे इष्टतम लोकसंख्या, ऑप्टिमम पॉप्युलेशन. आपल्याला ऑप्टिमम पॉप्युलेशन गेन करायचं आहे. तर सपोज टू बी ह्या फॉर्म्युल्यानुसार प्रत्यक्षात पॉप्युलेशन म्हणजे जे त्या देशाचं पॉप्युलेशन आहे ते, ऑप्टिमममध्ये जिथे हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी आहे त्यावेळेसचं पॉप्युलेशन म्हणजे ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता गृहीत धरा सपोज टू बी एम, हे कॅल्क्युलेशन काढल्यावर एम जर पॉझिटिव्ह राहिला, एम जर पॉझिटिव्ह राहिला ते याला काय म्हणू? ओव्हर पॉप्युलेशन है ना, अतिरिक्त लोकसंख्या, बरोबर आहे. आणि एम जर निगेटिव्ह राहिला तर काय म्हणू? अंडर पॉप्युलेशन. काय म्हणू? अंडर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन काय झालं? फारच कमी आहे, उणं आहे, हे विकास करू शकत नाही. मग काय हे विकास करा? हे विकासाचा धोका आहे. म्हणून आपल्याला बॅलन्स करावं लागेल. एम कसा असला पाहिजे? न्यूट्रल असला पाहिजे. जर एम हा न्यूट्रल राहिला तर आपण समजूया हे ऑप्टिमम पॉप्युलेशन आहे. म्हणजे जिथे ए हा ओ होऊन जाईल है ना, ॲक्च्युअल पॉप्युलेशन इज इक्वल टू द ऑप्टिमम पॉप्युलेशन, त्या क्षणाला आपण समजू की हायेस्ट प्रोडक्टिव्ह. म्हणजे काय? जितकं हे याच्या जवळ राहील तितकं ते चांगलं, हे पण याच्या जवळ जाईल तितकं चांगलं. गेटिंग द पॉईंट? लक्षात आले का? ठीक आहे. मला वाटतं समजलं. डिटेलमध्ये बरंचसं सांगितलं. प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप फार महत्त्वाचा आहे. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण इकॉनॉमिक अँगलनी महत्त्वाचं आहे, जिओग्राफिकल अँगलनी महत्त्वाचं आहे. गेटिंग द पॉईंट? आलं लक्षात? समजलं असन? मला बाकीचं काही समजावून सांगायची गरज नाही, कारण तुम्ही अभ्यास करताच. तर अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.